मोहन देवीदास कोदळे, राहणार गोताळा. आमचे बंधू व्यंकटराव सागर कोदळे यांनी जमीन खंडून केली होती 6 एकर. 1.5 लाख रुपयाला जमीन यांनी खंडून केली होती. मग हे सोयाबीनचं पूर्ण सोयाबीन होतं क्षेत्रामध्ये. ह्या 7 बॅग सोयाबीन होतं. मग ते 7 बॅग सोयाबीनचा ढीग ह्यांनी काढून पूर्ण जमा करून लावलेला होता. मग ते रात्री कुणी येऊन फुकून दिले ही काय आम्हाला पता लागला नाही. संशय आमचा आता आणखीन कुणावर नाही. आणखी आमच्यात आला संशय तर आम्ही ते आम्ही ते पोलीसवाल्याला ते लोकेशन हे रात्री घटना घडलेली आहे साहेब 12च्या आसपास घडलेली आहे. साधारण 150 कट्टे सोयाबीन होणार होतं इथं. आणि ह्या जमिनीचा खर्च जर काढला तर ही नांगरटे ही समजा कोळपण खाद बी पेरणी ही दिलेले पैसे म्हणलं तर 5 लाख रुपयाच्या आसपास आज आमचं नुकसान झालेलं आहे इथं. काय तुमच्या पोलीस प्रशासनाकडून कोणी आलं होतं का? आता पोलीस प्रशासनाला आम्हाला रात्री जाऊन कळविले आम्ही. आणखीन कोणी माणूस आला नाही पोलीस प्रशासनाला इथं. आम्ही रात्री जाऊन अर्ज केला त्यांच्याकडं आणि त्यांचा कोणी माणूस इथं आला नाही. आणखीन काय आता मागणी काय साहेब, आता ही ह्यांची तर काहीच परिस्थिती सध्या आता परिस्थितीमध्ये तर पूर्ण ह्यांनी पैसे बाहेरून लोकांची व्याजी काढून ही रान केलेलं होतं जमीन दुसऱ्याची. 2 रुपये आपण काय तर उरकेल म्हणून केलेलं होतं. आता ह्याच्यातून आता 1 बी रुपया ह्याचं उरायचं तिकडेच गेला. आता ही 5 लाख रुपये नुकसान झालं. ह्यांना कुठून घालायचं आता ही. आता आम्हाला कुठून का होणार आम्हाला थोडंफार आता ही पैसे मिळावं अशी अपेक्षा आहे. शासनाच्या मत स्थिती आहे साहेब. फक्त 1.5 एकर शेतीच्या वेळ नाही. कर्ज वगैरे काही कर्ज बँकेचं आहे सर. हां ते जिल्हा मध्यवर्तीचं 2 लाख रुपये कर्ज आहे. जिल्हा मध्यवर्तीचं 1 लाख रुपये आहे ना महाराष्ट्र बँकेचं 1 लाख रुपये आहे. आता पूर्तता कशी करा साहेब. आता हीच लोकांची काढून केलेला होता उलाढाल समजा. आता ही उलाढाल लोकांचा काढून केला. आता ह्याच्यात 1 रुपया न मिळता ह्याचा ही नुकसान झाले. आता लेकर बाळ जगवायचं पडले. आता कशी जगवायचे लेकर बाळ. जनाबाई इनायत जगताप 40,000 रुपये बहीण हा गावात दिलेली आहे. आम्हाला फोन केला. फोन केल्यावर आलो आम्ही. पळत आलो. हिला चलना झाला साहेब. आमच्या लेकराकडे बघून आम्हाला दुःख आलं. लोकांचं यादी नाम काढलेलं होतं. कसं करावं लागेल आता इलाज नाही बघा आम्हाला. कसं सेंट्रिंगचा धंदा करून पोट भरून खाऊ लागते लेकरं. कसं करावं बघा आता. गाव आलं सगळं. बरी इलाज चलना झाला. रोजगार केल्याशी तर माझ्या भावाचं पोट भरत नाही. 1.5 एकरात पोट भरते का घरच्या बापाच्या. म्हणून लोकांचं शेत केलं. लोक असलं झालं. कुण्या भाड्यानं काय केला की कसं करावं लागेल. कसं देणं सारावं लागेल लोकांचं. 5 लाख रुपये ते मिळून द्यायचे लोक बाईला त्या शेत केल्यालं. ट्रॅक्टराचं खाद बी कसं करावं. 40,000ला गुत्त दिलतं म्हण. कसं करावं साहेब. लहान लेकरं आहेत. माझ्या भावाला तर झटके मागे झटके आले. दवाखान्यात तर आहे. माझी माय बहीण हे बी दवाखान्यात तर जावं लागतंय. रुपयाचं खरं नाही साहेब. कसं करावं लागेल. नाही अवघड झालं साहेब. मग आम्हाला आम्हाला कुणीच नाही. माझ्या भावाला एकटा साहेब. कसं देणं सारावं लागेल. माझ्या भावाला मुलं हे माघार झालंय. कसं लहान लेकरं आहेत. कसं जगवावं लागेल. मग काय नाव तुमचं? संज्ञानबाई सागर कोदळे. ही घटना कधी घडली, कशी घडली? रात्री 12ला. किती एकरचं होतं हे? 6 एकरचं. 6 एकरचं. हां बरं आता ह्याच्यासाठी 5 लाखाची होती. ते काय घेऊ आता उत्पन्न. 5 लाख तर खर्चाच झालता. काही मिळते म्हणून आम्ही केलं पोटापायी. तरी हो का असले